नमस्ते सर्वांना, पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते अगदी मनापासून। तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने मी जशी भाजी ही वांग्याची बनवते ना तशी तुम्हाला करून दाखवणार आहे। भरल्या वांग्याची भाजी बनवणार आहे आणि असं थोडंसं रस्सा पण बनवणार आहे। सगळ्यांची पद्धत बघा कशी वेगळी वेगळी असते, तशीच माझी पण पद्धत जी आहे ना मी ती तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। जर ही पद्धत तुम्हाला आवडली ना तर एकदा या पद्धतीने नक्कीच करून बघा। त्यासाठी हे मार्केटमधून मी अर्धा किलो वांगे घेऊन आलेले, पण हे अर्धा किलो वांगे काही मला एवढे लागणार नाहीत। यातले मी पाव किलो वांगे घेणार आहे आणि जे पाव किलो वांगे आहेत ना ते साईडला ठेवून देणार आहे, कारण एवढी भाजी मला लागत नाही, त्यामुळे मी अर्धेच वांगे घेणार आहे। तर आता हे जे आणलेले वांगे आहेत ना याला आधी स्वच्छ असं धुवून घेणार आहे पाण्याने, कारण कुठला पण जर आपण भाजीपाला मार्केटमधून घेऊन आलो ना तर आधी स्वच्छ असं धुवून घ्यायचं बघा, कारण आपल्याला माहीत नसतं ते कोठून आलेलं आहे, कसे हात लागलेले आहेत किंवा खाली पडले, कसं काय झाले किंवा फवारलेले असेल असं कुठलंच आपल्याला काही माहीत नसतं। त्यासाठी कुठली पण जर भाजी आणताना आपण आधी धुवून घ्यायचं। तर आधी मी स्वच्छ असं धुवून घेतलेले आहे बघा। आता त्यानंतर हे जे टोपलं आहे ना मी साईडला ठेवून देते, यामधलं थोडंसं पाणी खाली जाऊ देते। त्यानंतर जे हे वांगे आहेत ना आता एका टॉवेलवर टाकून देणार आहे आणि त्याला स्वच्छ असं पुसून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आता यामधले जे थोडेसे असे मोठे मोठे वांगे आहेत ना ते मी साईडला ठेवून देणार आहे, कारण दुसऱ्या दिवशी मी याचं भरीत बनवणार आहे, कारण मला वांग्याचं भरीत पण खूप आवडतं। तुम्हाला पण आवडतं का हो, मला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा। सर्व वांगे मी पुसून घेतलेले आहेत। आता याला कट करून घ्यायचं आहे। तर पाठीमागचा जो भाग आहे ना देठ आहे ना ते देठ आपल्याला कट करून घ्यायचं आहे, कारण याला काटे असतात। हे जर आपण खायला गेलो तर मग ते टोचले जातात गळ्यामध्ये, त्यामुळे जो पाठीमागला भाग आहे ना मी तो पूर्ण काढून घेतलेला आहे। त्यानंतर या उभ्या वांग्याला आता असं उभं ठेवून कट करून घ्यायचं। पूर्ण वांगा आपल्याला कट करून घ्यायचं नाही, किंचित असं थोडंसं खाली ठेवायचं आणि याचे 4 भाग करून घ्यायचे हे बघा असे, कारण यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे, त्यामुळे असं थोडंसं खाली किंचित सोडायचं आणि त्याला असं चारी साईडनं कट करून घ्यायचं। आता दुसरं पण वांगं मी तसंच तुम्हाला करून दाखवते। हे बघा पाठीमागला जो काटेरी भाग आहे ना तो सगळं आधी असं व्यवस्थित हाताने हलक्या हाताने काढून घ्यायचं, कारण ते टोचतं आपण काढते वेळेस। असं बीचमधून याला कट करून घ्यायचं आणि थोडंसं खाली किंचित कट करायचं नाही, सोडून द्यायचं। रिपीट असंच वरून याला कट करायचं, जे खाली किंचित भाग आहे ना तो सोडून द्यायचं। हे बघा असे 4 भाग झालेत का नाही याचे। आता यामध्ये आपल्याला पूर्ण मसाला भरायचा आहे। आता हे सगळे वांगे मी असेच कट करून घेणार आहे बघा। हे सर्व वांगे मी कट करून घेईपर्यंत तुम्ही काय करा, चॅनेलवर जर नवीन असाल ना तर चॅनेलला टपकन सबस्क्राईब करून घ्या बघा। जर सबस्क्राईब केलात ना मी काही नवीन व्हिडिओ टाकले तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल, त्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा। आणि जर आधीच सबस्क्राईब असाल ना तर लाईक आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका। आता हे सर्व वांगे मी छान व्यवस्थित कट केलेले आहेत। हे बघा एवढे वांगे घेतलेले आहेत, एवढ्या वांग्याची मी आज भाजी बनवणार आहे। तसेच असे चौकोनी आकारमध्ये मी कट करून साईडला ठेवून दिलेले आहे। हे बघा थोडंसं जास्त वेळ ठेवलं की असं मधून पिवळं पडतं, तुम्ही बघू शकता। त्यामुळे जेवढं होईल तेवढं लवकर ही प्रोसेस आपण करायची। आता हे कट केलेले वांगे मी साईडला ठेवून देते, त्यासाठी लागणारा जो मसाला आहे ना ते बनवून घेऊया। तर शेंगदाणे छान भाजून घेतले, त्यानंतर मिक्सरमध्ये काढून घेतले अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलेलं आहे। आता हे जे कूट आहे ना थोडंसं जाड जरी वाटलं तरी चालतं, जरा बारीक केलं तरी चालतं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। मी थोडंसं बारीक केलेलं आहे। आता यामध्ये टाकायचे आहेत काही मसाले। तर सर्वात आधी टाकलेले आहे बघा मी हळद, त्यानंतर लाल तिखट तुम्हाला जेवढं लागतं तेवढंच टाकायचं। त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ। हे सर्व टाकल्यानंतर यामध्ये टाकायचे एक रुपयावाली अशी मसाल्याची पुडी भेटते बघा घरकुलची, ती टाकलेली आहे। यामुळे जी ही भाजी आहे ना खूप टेस्टी लागते, त्यामुळे हा मसाला यामध्ये टाकायचाच। हे 1 रुपयाची पॉकेट भेटते तो तेवढं टाकून दिलेला आहे। त्यानंतर हा काळा घरी वाटलेला मसाला आहे, जो काळा मसाला आपण कढीला वगैरे यूज करतो ना तो अर्धा चम्मच मी टाकलेला आहे। त्यानंतर आता हे सर्व जे मसाले आहेत ना या कुटामध्ये छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा। जर तुम्हाला अजून कुठले मसाले यामध्ये ॲड करायचे असतील तुम्ही करू शकता, किंवा खोबरं जर तुम्हाला भाजून यामध्ये टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता, खोबऱ्यानं पण खूप छान लागते। किंवा तिळाची चटणी जर तुम्हाला आवडत असेल ते पण तुम्ही यामध्ये टाकू शकता, पण मी नॉर्मल अशी जशी मी भाजी डेली बनवते ना तशी तुम्हाला सांगत आहे। जर तुमच्याकडे पाहुणे वगैरे कोणी आले असेल किंवा तुम्हाला काहीतरी अजून छान खायचं असेल तर तुम्ही यामध्ये तिळाची चटणी किंवा खोबरं हे सगळं टाकू शकता, खूप छान लागते यामुळं पण।
आता या मसाल्यावरती आपल्याला टाकायचं आहे 1 चम्मच तेल, जे आपण फोडणीसाठी तेल वापरतो ना, तेच तेल यामध्ये टाकून द्यायचं आहे. 1 चम्मच मी तेल टाकलेलं आहे आणि छान याला आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. कारण हे तेल यामुळं टाकलेलं आहे, जेव्हा आपण हा मसाला त्या वांग्यामध्ये भरतो ना, तेव्हा असं एकदम बाहेर निघतो. त्यासाठी निघू नये म्हणून मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल टाकलं की छान व्यवस्थित ते चिटकून राहतं, त्यामुळं मी तेल टाकलेलं आहे, बाकी काही नाही. जर तुम्हाला तेल टाकायचं नसलं तर नाही टाकू शकता तुम्ही, पण मी हे चिटकून राहतं त्या वांग्याला म्हणजे हा जो मसाला आहे ना बाहेर निघत नाही म्हणून थोडंसं तेल यूज केलेलं आहे. छान हे सर्व मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला अजून वाटलं तर यामध्ये थोडंसं अर्धं लिंबू पण पिळू शकता, पण लिंबू मी वरून टाकून खाणार आहे, त्यामुळं मी लिंबू टाकलेलं नाही. आता आपल्याला वांगे घ्यायचे आहेत. हे बघा, असं वांगं घ्यायचं, असं याचं तोंड पैस करायचं आणि यामध्ये हा जो मसाला बनवलेला आहे ना, तो मसाला असं भरून घ्यायचं आणि थोडंसं हातानं दाबायचं म्हणजे ते खाली जातं. हे असंच सर्व वांग्यात आपल्याला छानपैकी भरून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त यामध्ये मसाला बसलेला आहे. असं अजिबात खाली गळून जात नाही बघा तेल टाकल्यामुळं. त्यामुळं थोडंसं तेल टाकूनच भरायचं म्हणजे ते छान व्यवस्थित बसतं. त्यानंतर असंच सगळे करून मी आता छान व्यवस्थित त्याला भरून घेणार आहे. खूप छान भाजी लागते. एकदा या पद्धतीने नक्कीच करून बघा आणि तुम्ही यामध्ये काही अजून टाकत असाल ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, कारण मी नेक्स्ट टाईम जेव्हा करेल ना तेव्हा तुमच्या पद्धतीने पण करून बघेल. हे बघा, सर्व वांगे मी छान असे भरून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त असं वांगे दिसत आहेत ना, जशी आपली लोणच्याची फोड वगैरे असते का नाही, जसं त्यामधला मसाला दिसतो बघा, आपण जे आंब्याचं लोणचं वगैरे घालतो ना, त्याच प्रकारे हा मसाला दिसत आहे. एकदम छान असे वांगे मी भरून घेतलेले आहेत. आता हे जे वांगे आहेत ना साईडला ठेवून देऊया आणि आपण याला फोडणी देणार आहोत. तर फोडणीसाठी काय काय साहित्य लागतं आणि मी काय काय घेतलं आहे ते पण तुम्हाला सांगते. हे बघा, लसूण घेतलेले आहे, कोथिंबीर आणि कांदा. लसूण छान सोलून घेतलं आणि खल्लूमध्ये एकदम बारीक असं वाटून घेतलं. त्यानंतर कांदा थोडासा बारीक मोठा असा कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे बघा, थोडीशी बारीक अशी कट करून. आता हे सर्व जे साहित्य आहेत ना हे साईडला ठेवून देऊया आणि आपण याला फोडणी देऊया. हे वांगे पण मी जवळ घेते. त्यानंतर मी गॅस पेटवते आणि गॅसवरती कढई ठेवणार आहे. आता या कढईमध्ये टाकायचं आहे तेल. तेल मी थोडंसं कमी टाकणार आहे बघा, कारण तेल थोडंसं कमी खाल्लेलं चांगलं आपल्या शरीरासाठी. जर तुम्हाला तेलकट म्हणजे तेल भाजी आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्त टाकू शकता. आता तेलाला छान गरम होऊ द्यायचं. तेल छान गरम झालं ना की अर्धा चम्मच यामध्ये मोहरी टाकायचं आहे. ते तडतडल्यानंतर अर्धा चम्मच जिरे टाकायचं. आता दोन्हीला पण छान तळून द्यायचं, म्हणजे तडतडू द्यायचं. त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकायचं. कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचं. कांद्याला थोडंसं लाल होऊ द्यायचं. लगेच लसूण टाकायचं नाही, कारण कांदा भाजायला यामध्ये वेळ लागतं आणि लसूण लगेच टाकलं तर मग ते करपतं. म्हणून थोडंसं कांद्याला लाल झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे लसूण. आता लसूण पण छान व्यवस्थित या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता कांदा आणि लसूण थोडंसं लाल होऊ द्यायचं. त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. जर असंच टाकलं तर ते कच्चं लागतं, त्यामुळे या दोन्हीला पण हे बघा असं लाल होऊ द्यायचं. आता यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला जे भरून घेतलेले मसाला वांगे आहेत ना, ते सर्व वांगे या तेलामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहे त्या फोडणीमध्ये. आणि या तेलामध्ये ज्या वांग्याला आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं बघा. पाणी वगैरे टाकायची अजिबात घाई करायचं नाही, कारण या तेलामध्ये जर वांगे आपण छान व्यवस्थित भाजून घेतलं ना की छान चव एकदम भारी लागते भाजीची. त्यामुळंच भाजी हे इथंच खूप छान बनते. त्यामुळं यामध्ये पाणी टाकायची अजिबात घाई करायची नाही. आता हे 2 मिनटं वांगे छान तेलामध्ये मी परतून घेणार आहे. त्यानंतर आता यावरती टाकणार आहे थोडीशी हळद, कारण याला रंग खूप छान येतो. त्यानंतर पाणी टाकायचं आहे. मग चव थोडीशी मीठ लागणार आहे म्हणून मीठ टाकलेले आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आता यावरती झाकण ठेवून आपल्याला 1-2 मिनटं थांबायचं आहे. आता यावरती टाकणार आहे मी 1.5 गिलास पाणी, कारण थंड पाणी जर भाजीमध्ये टाकलं होतं त्याची चव जाते, म्हणून पाण्याला हलकंसं गरम करून घ्यायचं या झाकणावरती टाकून. आता 1-2 मिनटं आपल्याला थांबायचं आहे ते वांगे तेलामध्ये वाफेपर्यंत. तुम्ही बघू शकता आपलं जे पूर्ण वांग्याचा कलर आहे ना तो चेंज झालेला आहे. आपले जे वांगे आहेत ना एकदम असे मऊ पडलेले आहेत बघा, तुम्हाला दाखवते मी.
हे बघा असे मऊ मऊ वांगे पडलेले आहेत. आता यामध्ये जे आपण कोमट केलेलं पाणी आहे ना ते सर्व पाणी यामध्ये टाकून द्यायचं आहे. जर तुम्हाला भाजी अशीच खायचं असतं तुम्ही खाऊ शकता, पण थोडंसं मी रस्सा बनवणार आहे त्यामुळं मी थोडंसं कोमट केलेलं पाणी टाकलेलं आहे. आता छान याला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर थोडासा मसाला उरला होता, तो मसाला पण यामध्ये टाकून दिलेला आहे बघा. कोथिंबीर पण उरली होती ती पण यामध्ये टाकून दिलेली. छान आता भाजीला उकळी आणून घ्यायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे बघा आणि छानशी भाजी शिजून घ्यायची आहे. गॅस मी बारीक करते आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं थांबायचं आहे. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली जी ती भाजी आहे ना एकदम छान अशी तयार झालेली आहे, अगदी खाण्यासारखी. तुम्ही बघू शकता पातळ घट्ट तुम्हाला जशी आवडती तशी तुम्ही बनवू शकता. आता वांगे पण हे बघा एकदम मऊ मऊ पडलेले आहेत, चम्मच घातलं तर मध्ये जात आहे. आता एका प्लेटमध्ये याला काढून घेते आणि यावरती मी थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे बघा, कारण लिंबामुळं ना या भाजीला खरंच खूप छान चव येते, त्यामुळं थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं. आता या भाजीला तुम्ही वांग्यासोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता, खूप छान लागते. बघा एकदा या पद्धतीने. तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर नक्कीच करून बघा आणि ती कशी झाली मला ते नक्कीच कळवा. आणि हो, चॅनेलला अजून जरी लाईक सबस्क्राईब केलं नसेल ना तर एकदा नक्कीच चॅनेलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. बाय, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.